शाहिर खान एकता बी न्यूज़ चैनल में आप सभी का स्वागत है। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब करें। सर माहिती द्या नक्की आपल्याकडे त्या घरफोडीचा आपण तपास केलेला आहे नक्की आरोपीची माहिती द्या आणि काय मुद्देमाल आपण जप्त दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी जय साई सोसायटी रूम नंबर 104 कोणगाव धर्मा निवास या ठिकाणी एक घरफोडी चोरी झाली होती आणि सगळ्या घरफोडी चोरीमध्ये एकूण 18 तोळे सोने आणि 2 लाख रुपये कॅश अशी चोरी झाली होती आणि आमच्या कोणगाव पोलिसांना तक्रार आल्यानंतर लागलीच आम्ही गुन्हा दाखल केला होता CR नंबर 851/2024. सदर गुन्हा तपास माननीय DCP सो यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय ACP सो गृह विभाग आणि माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेहताब मस्के सो यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हा तपास हा सफली वैभव चुंबळे साहेब यांना देण्यात आला होता. वैभव चुंबळे साहेब आणि त्यांची टीम यांनी अत्यंत शिताफीने सदर गुन्ह्याचा तपास करून सदर गुन्ह्यातील एक आरोपी इम्तियाज अब्दुल हमीद शेख यास मानखुर्द या ठिकाणी अटक केली आणि त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल हा रिकव्हर करण्यात आलेला आहे. त्या सदर गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेले सोनं आणि कॅश ही जप्त करण्यात आलेली आहे आणि सदर त्याचा पुढील तपास सपनी वैभव चुंबळे साहेब हे करत आहेत. सर याचा तपास करण्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणचे 80हून अधिक CCTV तपास हो अगदी बरोबर आहे. मी सपनी चुंबळे साहेब आणि त्यांच्या टीमने या गुन्ह्यामध्ये खूपच कष्ट घेतलेले आहेत. खूप मेहनत करून त्यांनी त्यासाठी 10 दिवस कालावधी त्यांचा गेला. आरोपीला आम्ही 31 तारखेला अटक केलं होतं आणि सदरचा गुन्हा हा 20 ऑगस्टला घडला होता. त्यांनी सर्व CCTV फुटेज वगैरे पाहून मग सदर गुन्ह्याचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. या आरोपीवर अजूनही कुठले गुन्हे दाखल आहेत? हो सदरचा आरोपी हा रेकॉर्डेड गुन्हेगार आहे. मुंबईमध्ये याच्या विरुद्ध 4 गुन्हे दाखल आहेत. एक MRA मार्ग पोलीस स्टेशनला, दुसरा नयानगर पोलीस स्टेशनला, तिसरा गुन्हा जो आहे तो माटुंगा पोलीस स्टेशनला आहे आणि अजून एक गुन्हा त्याच्या विरुद्ध दाखल आहे आणि आता सध्या कोणगाव पोलीस स्टेशनला सगळे गुन्हा तपास